नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. तर ते आले ड्युटीवरून आणि त्यांना बोलले मला नारळ फोडून द्या, कारण मला त्याची खीर करायची होती. पारायणामध्ये भेटलेलं नारळ होतं. त्यांनी सांगितलं होतं घरीच काहीतरी करून खा गोड, त्याचं बाहेर कोणाला देऊ नका. आपल्याला बघा कसा ग्लास आणि प्लेट घेऊन बसला, त्याला त्यातलं पाणी प्यायचं होतं पण पाणीच नाही निघालं. नारळ खाल्लं मग त्यांनी. आणि आज होता महालक्ष्मीचा गुरुवार, तिसरा गुरुवार होता आज. मी खूप वर्षापासून महालक्ष्मीचं हे पूजा करत आहे, आठवतसुद्धा नाही कधीपासून करते ते. खूप भारी वाटतं ह्या गोष्टी करायला. आणि लगेच वरण भाताचं कुकर लावून घेतलं, इकडे चहा केला आणि म्हटलं आता दोघांनी सोबत बसून चहा घ्यावा, कारण की सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं. उपवास असल्यामुळे भूक लागल्यासारखं झालं होतं. म्हटलं आता चहा पिऊन घ्यावा, मग स्वयंपाक वगैरे करावा. तर आज स्वयंपाकामध्ये ठरलेली होती खीर, वरण भात, चपाती आणि बटाट्याची भाजी. तर लगेच पटकन स्वयंपाक झाला आणि देवीला पण नैवेद्य दाखवलं. अतुल्याचं चाललं होतं आधी मला दे आणि मग जय बाप्पाला दाखव, पण त्याला समजवलं आणि लगेच नैवेद्य दाखवला. आणि तो बोलला आता हे मीच खाणार आहे, कुणी नाही खायचं. पण म्हटलं ठीक आहे चल तूच खा. आणि आम्ही मग लगेच पाय वगैरे पडून आम्ही लगेच जेवायला घेतलं. त्याचं चाललं होतं ना मीच खाणार, आणि परत त्याचा माइंड चेंज झाला. आम्ही सगळेजण जेवायला बसल्यावर तो बोलला आता हे मला नाही खायचं, मी पप्पांच्या ताटात जेवण करणार आहे. तो पप्पांच्या ताटामध्ये जेवायला बसला. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी बसून जेवण केलं. आजचा दिवस खूप छान गेला. पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.